केलीवरनं फिरतोय तुमच्या पहिल्या निवडणुकीला किती खर्च झाला होता? त्यावेळी काहीतरी 2-3 हजार रुपये खर्च झाले होते. कोणाला विश्वास नाही बसणार. हो, पण कसला आलाय. ती सायकल आहे का अजून? सायकल नाही. सायकल नाही का? मला रस्त्यातच टाकून पळून गेले. बरोबर. मग शेतात काम करणाऱ्या लोकांनी मला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. त्याला सुद्धा दाखल केलेला नव्हता. बरं, ओके. कारण माझं भांडण होतं कारखानदारांच्या बरं, आणि माझ्यावर हल्ला केला होता साखर कारखान्याच्या हस्तकाने. ओके. जिल्हा परिषद मध्ये गेल्यानंतर आणि नंतर तुमचा हल्ला पण झाला. तर ते काय 2002 साली मी जे पहिल्यांदा जिल्हा परिषदची निवडणूक लढवली. 2001 साली फेब्रुवारी. आणि ती निवडणूक मी आमच्या साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमनच्या विरोधातच लढवली. त्यांचे वडील माझे आमदार होते. मोठं प्रस्त होतं आणि कारखान्याची एवढी मोठी ताकद. आणि मी आपलं सायकलनं फिरून आपलं प्रवास करायचो. लोकांना सांगायचं बाबा बघा माझ्यासारख्याला मत देता येते काय, काहीतरी तुमच्या उपयोगाचं काहीतरी करेल किमान किंवा काहीतरी. आणि मी सांगायचो की बाबा मी निवडून आलो बरं तर अजून आपली चळवळ मजबूत होईल. कारण एखादा फाटका माणूस आंदोलन करणं आणि एखादा जिल्हा परिषद सदस्य आंदोलन करणं फरक पडतो. बरोबर. थोडंसं जिल्हा प्रशासनावर सुद्धा थोडासा दबाव येतो. बरोबर. बघा जरा विचार करून लोकांना ते आवडलं. माझे पैसे तर काही नाही, मी सायकलीवरनं फिरतोय. तुमच्या पहिल्या निवडणुकीला किती खर्च झाला होता? त्यावेळी काहीतरी 2-3 हजार रुपये खर्च झाले होते. कोणाला विश्वास नाही बसणार. हो, पण तेवढाच खर्च झाला आणि त्यात निवडून आलो मी. ओके. मग कारण आम्ही सायकलनं फिरणार. आमचा खर्च कसला आलाय. ती सायकल आहे का अजून? सायकल नाही. सायकल नाही का? बरं. नंतर 2004 ला तुम्ही मग जिल्हा परिषद सदस्य झालो. मग ते परत जिल्हा विषय कुठलाही असून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही ना काही बोलायचंच. बरं. सभागृहात आवाज उठवायचा हे असे उद्योग माझे चालू होते. आणि त्याच काळामध्ये एक ऊसदराचं आंदोलन 2004 साली आम्ही पुकारलेलं होतं. त्या काळामध्ये 2002 साली. ओके. आणि त्या आंदोलनामध्ये माझ्यावर हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये म्हणजे मी मरून पडलो. म्हणजे मी बेशुद्ध पडलो होतो ऍक्च्युली. मला माझा जीव गेला असं समजून ते हल्ले मला रस्त्यातच टाकून पळून गेले. बरोबर. मग शेतात काम करणाऱ्या लोकांनी मला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. आणि त्यावेळी ठरवलं की ह्या शेतकऱ्यांनी जर वेळीच मला दवाखान्यात नेलास तर मी काही वाचलो नसतो. त्यामुळे उरलेलं आयुष्य आता 100% शेतकऱ्याला देऊन टाकायचं. ओके. अच्छा. तो जो हल्ले करत होता त्याचा पुढे केस लागली काय झालं त्याचं माहिती आहे माझी त्याच्यात. काय सांगता? हो, मी त्या हल्ल्यानंतर मी FIR सुद्धा दाखल केलेला नव्हता. बरं, ओके. कारण माझं भांडण होतं कारखानदारांच्या. बरं. आणि माझ्यावर हल्ला केला होता साखर कारखान्याच्या हस्तकाने. ओके. मला माहिती होतं की माझं एक सूत्र होतं की ज्यावेळेस कुत्र्याला दगड मारला तर कुत्रा दगडाला चावतो. कारण त्यानं माझ्या अंगावर पडला म्हणून. वाघाला दगड मारला तर वाघ दगडाला चावत बसत नाही. ज्यानं दगड मारला त्याच्या नरडीचा गोळस घेता. त्याच वेळी ठरवलं की मला ज्याने जीवनातून उठवलं त्या कारखानदारांनाच मी आयुष्यात अद्दल घडवीन. आणि ते घडवून दाखवलं. ज्याने हल्लेखोर केला तुम्ही काही नाही, ते माझे मित्र आहेत. आता मी त्यावेळी FIR सुद्धा दाखल केलं नाही. म्हणजे माझ्यावर एवढा जीवघेणा हल्ला झाला. 307 पेक्षाही गंभीर प्रकरण होतं. पण मी नाही केला. म्हटलं की यांना काय बोलायचं. यांना कुणीतरी सांगितलं म्हणून यांनी माझ्यावर हल्ले केलेत. म्हणजे मग त्यांनी माझ्यावर काहीतरी क्रॉस कंप्लीट केली असती. मग आम्ही कोर्टात हेलपाटे घालत बसलो असतो. बरोबर. 10-15 वर्ष ते चाललं असतं. आणि ज्यांनी त्यांना सांगितलं ते नामाने राहिले असते. ओके. त्याच्या उलट म्हटलं अजून आंदोलन तीव्र करूया आणि त्यांना धडा शिकूया. ते करून दाखवलं मी. 2004 साली तुम्ही ते करून दाखवलं.